हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स, वेलकम. या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमचं खूप खूप स्वागत करते. होप यू ऑल आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे तो फार हायली रिक्वेस्टेड आहे, तो म्हणजे नर्वस सिस्टीमला हील कसं करायचं. सो आपण डिटेल्ड याबद्दल जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिल्यांदा नर्वस सिस्टीम म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते एका सोप्या भाषेमध्ये. नर्वस सिस्टीम म्हणजे आपला मेंदू आणि स्पायनल कॉर्ड असते, त्याच्यातनं अशा बऱ्याच नसा बाहेर निघत असतात. इट्स लाईक अ नेटवर्क ऑफ नर्व्स आणि त्या नसा आपल्या हातापायांना, आपल्या ऑर्गन्सना संवेदना देत असतात आणि त्याचं कार्य नियंत्रित करत असतात. सो ही म्हणजे ढोबळमानाने नर्वस सिस्टीम आहे. आता यामध्ये दोन भाग पडतात, एक म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. सो सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपला फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स आहे, सर्वायवल रिस्पॉन्स. आणि दुसरा पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपला रेस्ट आणि डायजेशनशी निगडीत आहे. ओके. सो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की सर्वायवल इज अ नंबर 1 प्रायोरिटी फॉर आवर माइंड. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला असं स्ट्रेसफुल वाटत असतं, डेंजरमध्ये आहोत आपण असं वाटत असतं ना, त्यावेळेला हा फाईट फ्लाईट रिस्पॉन्स ट्रिगर होतो. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या शरीरातल्या, म्हणजे शरीराचा चयापचय होणं किंवा रेस्ट ही प्रायोरिटी असणं, या सगळ्या लांबणीवर टाकल्या जातात. इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्ही एखाद्या जंगलात आहात आणि वाघ तुमच्या पाठी लागला आहे, तर तुम्हाला पळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यावेळेला बॉडी तुमचं चयापचय होतं आहे का, तुम्ही रेस्ट करताय का, ही प्रायोरिटी नसणारच बॉडीसाठी, राईट. सो त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. सो आपल्याला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम रिस्पॉन्स नको आहे का, तर हवा आहे. आपल्या संरक्षणासाठी तो खूप जास्त गरजेचा आहे. म्हणजे सर्वायवल ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ना आपल्याला त्याकरता. सो म्हणजे समोर वाघ आला तर आपल्याला पळायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे का, ही जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमचा जो डेंजरवाला रिस्पॉन्स आहे, तो जर आपल्यामध्ये कंटिन्युअसली ट्रिगर होत असेल तर आपण रेस्ट आणि डायजेशन या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या प्रायोरिटीमध्ये राहणारच नाहीत. ओके. दिस इज हाऊ इट इज कनेक्टेड. आणि त्यामुळे आपल्याला नर्वस सिस्टीमला हील करणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल बऱ्याच जणांमध्ये मी पाहते, म्हणजे बऱ्याच माणसांमध्ये ही नर्वस सिस्टीम रेग्युलेशन न झाल्यामुळे ते सतत त्या सर्वायवल मोडमध्ये असतात आणि त्याच्यामुळे रेस्ट आणि डायजेशनच्या गोष्टी लांबणीवर टाकल्या जातात त्यांच्या शरीरामध्ये. आणि त्यामुळे काय होतं की आपलं माइंड आणि बॉडी कनेक्टेड आहे. ज्यावेळेला कंटिन्युअसली आपण सर्वायवल मोडमध्ये असतो, म्हणजे वी आर आउट ऑफ अवर फेमिनिन एनर्जी, वी आर इन द मॅस्क्युलिन एनर्जी, सर्वायवल एनर्जीमध्ये आपण असतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पण आपल्याला काही इश्यूज यायला लागतात. कारण शरीरासाठी चयापचयन या हे सगळी क्रिया इम्पॉर्टंटच नाही आहे ना, मग त्याच्यामुळे ते इश्यूज यायला लागतात. आणि म्हणूनच आपल्याला नर्वस सिस्टीमला हील करणं हे प्रायोरिटीवर ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. सो तुम्ही जर तुम्हाला आता सध्या कुठले हार्मोनल इश्यूज होत आहेत, गट रिलेटेड काही इश्यूज येत आहेत, म्हणजे बॉडीमध्ये कुठलेही डिझीज निर्माण होण्यासाठी ना पहिल्यांदा आपल्याला नर्वस सिस्टीमवर काम करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. सो त्यामुळे आपण ही गोष्ट अत्यंत इम्पॉर्टंटली बघणार आहोत. माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी ज्यावेळेला नर्वस सिस्टीम हील करण्यावरती काम करायला लागले, तर माझे गट हेल्थ सुधारलं, माझे हार्मोनल इश्यूज मॅनेज झाले आणि आय फील मोर प्रोडक्टिव्ह आणि मोर एनर्जेटिक. म्हणजे जे मी आधी 20 वर्षाची होते तेव्हाही मला तेवढं एनर्जेटिक वाटत नव्हतं, तेव्हा मी आत्ता ते फील करते आहे, ती एनर्जी मी आत्ता माझ्या शरीरामध्ये फील करते आहे. सो इट इज दॅट पॉवरफुल. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करू इच्छिते की तुम्ही याला प्रायोरिटीवर ठेवा. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेकविध गोष्टी शिकत असाल, तुमच्या कामाच्या ठिकाणी AI कदाचित शिकत असाल किंवा अजून अपस्केल करण्यासाठी काही गोष्टी शिकत असाल, तसंच आपल्याला इनर वर्क करणं, हील स्वतःला कसं करायचं, स्वतःच्या नर्वस सिस्टीमला, हे शिकणं फार गरजेचं आहे. आणि इफ दॅट इज युअर प्रायोरिटी, डेफिनेटली यू शुड जॉईन माय एलिव्हेट प्रोग्राम आणि दॅट विल हेल्प यू डेफिनेटली. ओके. सो गेटिंग बॅक टू द व्हिडिओ, आपल्याला या नर्वस सिस्टीम म्हणजे काय आणि नर्वस सिस्टीमला हील कसं करायचं, हे हील करणं का गरजेचं आहे हे आपण पाहिलं. आता मुळामध्ये हे सर्वायवल मोडमध्ये जातेच का आहे ही नर्वस सिस्टीम, हे आपण जाणून घेऊया. सो जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपल्याला आपले सर्वायवल इन्स्टिंक्ट हवे आहेत आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. ओके. पण आता हे सर्वायवल इन्स्टिंक्ट सतत ट्रिगर का होतात, तर याचं कारण म्हणजे परसिव्ड डेंजर.
ॲक्च्युली काही समोर डेंजर नाही आहे, पण तुमच्या माइंडमध्ये तुम्ही असा काहीतरी विचार करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला समोरची गोष्ट ही डेंजर वाटते आहे आणि तो तुमचा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा रिस्पॉन्स ट्रिगर होतो आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या बागेतनं चाललेला आहात समजा आणि तुम्हाला एक 4 पायांचा काहीतरी असा ॲनिमल बुशेसमध्ये गेला असं काहीतरी दिसलं आणि तुमच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे बापरे, हा वाघ तर नाही ना, आणि तुम्ही घाबरलात जबरदस्त आणि तो रिस्पॉन्स ट्रिगर झाला. पण ॲक्च्युलीमध्ये तिथे त्या झुडपामध्ये कदाचित एक फ्लफी असा क्यूट असा गोल्डन रिट्रीवर कुत्रा होता, असंही पॉसिबल आहे, राईट? सो ही मी उदाहरण ह्याच्यासाठी दिलं कारण आपल्या मनामध्ये आपण असे जे काही विचार निर्माण करतो ना, त्याने आपण आपल्या मनामध्ये असा एक डेंजर, भीतीचं वातावरण निर्माण करत असतो आणि त्याच्यामुळे स्वतःला त्रास करून घेत असतो. सो असे काही बिलीफ्स तुमच्याकडे असू शकतात ज्याच्यामुळे तुमची नर्वस सिस्टीम रिलॅक्स होत नाही आहे, हील होत नाही. सो असे काही बिलीफ्स असू शकतात की कॉन्फ्लिक्ट समजा जर नात्यामध्ये झालं तर नातं संपुष्टात येतं, किंवा मी नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं तर समोरची व्यक्ती मला सोडून देणार, किंवा पैसा खूप डेंजर असतो, तो आला की माणसाची मती फिरते, किंवा ऑल मेन आर प्रिडेटर्स. ओके, असे काहीतरी बिलीफ्स तुमच्याकडे असू शकतात आणि त्याच्यामुळे तुमच्या नर्वस सिस्टीमला रिलॅक्स होता येत नाही आणि तुम्हाला जे हवं आहे आयुष्यात ते मिळवता येत नाही. सो आपल्याला हे बिलीफ्स शोधून काढणं आणि त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. सो या बिलीफ्सच्या मुळाशी जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला समजेल की इट इज बेसिकली लॅक ऑफ ट्रस्ट. तुम्ही स्वतःला कदाचित ट्रस्ट करत नाही आहे, समोरच्या व्यक्तींना ट्रस्ट करत नाही आहे, आजूबाजूच्या व्यक्तींना ट्रस्ट करत नाही आहे, किंवा यू डू नॉट ट्रस्ट लाईफ इन जनरल, हे असू शकतं. आणि हा ट्रस्ट इश्यू कशातनं आलेला आहे तर कदाचित तुम्ही अशा वातावरणात वाढलेला आहात जिथे तुम्हाला एकदम हॉस्टाईल वातावरण होतं. घरामध्ये यू हॅड टू रीड एव्हरीबडी अराउंड यू आणि तुम्ही फार असं नार्सिसिस्टिक पेरेंटहूडमध्ये वाढला असाल, असं काहीतरी तुमचं काहीतरी बालपण गेलेलं असेल, किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा काहीतरी घटना घडल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमचे हे बिलीफ्स निर्माण झालेले आहेत, किंवा सोशल मीडियावर तुम्ही जे पाहता किंवा न्यूजपेपरवर जे वाचता, जे काही तुम्ही वातावरणातनं जी गोष्टी ॲब्झॉर्ब केलेल्या आहेत ना, त्याच्यातनं तुमचे हे बिलीफ्स बनलेले आहेत आणि त्याच्यामुळे यू आर कंटिन्युअसली इन सर्वायवल मोड. सो आपल्याला जर या सर्वायवल मोडमधनं स्वतःला बाहेर काढून म्हणजे मॅस्क्युलिन एनर्जीमधनं फेमिनिन एनर्जीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर आपल्याला या बिलीफ्सवर काम करणं फार जास्त गरजेचं आहे. ओके, सो नर्वस सिस्टीम हिलिंगसाठी काही गोष्टी सांगितल्या जातात, म्हणजे सोमॅटिक रिलीज, किंवा डान्स थेरपी करा, किंवा कोल्ड बाथिंग घ्या, ग्राउंडिंग करा, अशा अनेक मोडॅलिटीज वापरल्या जातात ज्या खूप छान आहेत, ऑफकोर्स छान आहेत, पण त्या फक्त क्विक फिक्स आहेत. ओके, लाँग टर्मसाठी जर आपल्याला ॲक्च्युअल त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या बिलीफ सिस्टीमवरती, आपल्या विचारांवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तो सबकॉन्शियस विचार बदलत नाही तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही, आपल्या नर्वस सिस्टीमला आपण रिलॅक्स नाही करू शकणार. आणि हे जे विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये समजा करत असाल ना, काही बिलीफ्स तुमच्याकडे असतील जे तुम्हाला सर्वायवल मोडमध्ये टाकता आहेत, ते तुमच्या शरीराचं, तुमच्या मेंदूचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. तर तुम्ही आधीच असं काहीतरी तुमच्या आयुष्यात बघितलेलं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये समजा तुम्ही बघितलं की तुम्ही लहान असताना तुमच्या वडिलांचं आणि काकांचं काहीतरी मोठं भांडण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी एकमेकांशी कधीच बोलले नाहीत आणि नातंच तुटलं असं काहीतरी, तर तुम्हाला असं वाटू शकतं की कॉन्फ्लिक्ट म्हणजे डेंजर आहे, किंवा घरामध्ये तुम्ही अशा वाढलेला आहात की जिथे पैशाबद्दल खूप जास्त तंगीचं वातावरण होतं, पैशाबद्दल खूप वाईट साईड बोललं जायचं, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की मनी इज इव्हिल, असा एक थॉट तुम्ही घेतलेला असू शकतो. सो हे सगळं तुम्ही ॲडॉप्ट केलेलं आहे. सो ॲडॉप्टेशन आहे ते तुमच्याकडे आणि ते बदलणं शक्य आहे, कारण तुम्हाला रिलॅक्स फील करायचं आहे ना. तुमचं गोल हे आहे की तुम्हाला रिलॅक्स फील करायचं आहे, छान बॉडी हवी आहे, रिलॅक्स बॉडी हवी आहे, राईट? सो त्याकरता आपल्याला त्या बिलीफ सिस्टीमवर काम करणं फार गरजेचं आहे. सो या ज्या टेम्पररी मोडॅलिटीज आहेत आणि सबकॉन्शियस बिलीफवर काम करणं, याच्यासाठी मी तुम्हाला एक ॲनॉलॉजी देईन, एक उदाहरण देईन, एक उपमा देईन की समजा तुमची नर्वस सिस्टीम समजा एक नाव आहे, बोट आहे, आणि त्या बोटीमध्ये एक छोटंसं होल आहे, त्याच्यातनं पाणी हळूहळू आतमध्ये जातं आहे आणि बोट हळूहळू बुडायला लागते आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे, ते होल फिक्स करायचं आहे, राईट? त्या सबकॉन्शियस जिथून पाण्याचा सोर्स आहे ते तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉक करायचं आहे, राईट? पण अनेक लोक असं करत राहतात, ते पाणी उपसत राहतात. म्हणजे जी टेम्पररी मोडॅलिटीज आहेत ना, ज्या
फ्लॉवर रेमेडी असेल किंवा हे आपलं काय म्हणतात सोमॅटिक रिलीज असेल किंवा कोल्ड बाथिंग, अशा गोष्टी करत राहतात. ते वरवरच्या गोष्टी होत राहतात. ओके, सो आपल्याला डीप सबकॉन्शियस बिलीफमध्ये जायचं आहे आणि त्याकरता विचारांवर काम करणं इनएव्हिटेबल आहे. का आहे? कारण आपण कॉन्शियसली ना काही गोष्टी विसरू शकतो, पण बॉडी ऑलवेज रिमेंबर्स हाऊ यू फेल्ट दॅट मोमेंट. हां, तर त्याच्यामुळे बॉडीमध्ये हा ट्रॉमा स्टोर्ड असतो, बॉडीमध्ये फिलिंग स्टोर्ड असतात. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बॉडीला शिकवावं लागेल की इट इज सेफ टू ट्राय आउट न्यू थिंग्स. आणि त्याकरता काय करायचं, अलाव मी टू एक्सप्लेन. ओके, सो सबकॉन्शियस बिलीफ पहिल्यांदा तुम्हाला शोधून काढायला लागेल असा कोणता माझ्याकडे विचार आहे जो मला सर्वायवल मोडमध्ये टाकतो आहे सतत. ओके, तो विचार शोधून काढा आणि त्याच्यानंतर त्या विचाराला तुम्ही एक इनर वर्क हॅक देते की त्या विचाराला तुम्ही उलटा प्रश्न विचारा, हू सेड दॅट. ओके, असं कोण म्हणतं, असा प्रश्न तुम्ही त्याला उलटा विचारा. फॉर एक्झाम्पल, जे आपण हे मगाशी एक बिलीफचं उदाहरण बघितलं की नाही म्हटलं म्हणजे समोरची व्यक्ती मला सोडून देणार नात्यामध्ये, असा जर तुमच्याकडे बिलीफ असेल ना, तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, असं मी का म्हणते आणि हू सेड दॅट टू मी, हू सेड की असं होणार. सो त्याच्याबद्दल तुम्ही जर्नलिंग करा, तुम्ही विचार करा की एक्झॅक्टली कुठून हा तुम्ही बिलीफ अडॉप्ट केलेला आहे. ओके, त्या विचाराला तुम्ही प्रश्न विचारा. त्याच्यानंतर स्टेप 2 म्हणजे तुम्हाला आता तो विचार जो आहे मुळातला, तो बदलण्यासाठी तुम्हाला नवीन प्रूफ्स तुमच्या माइंडला द्यावे लागतील की इट इज सेफ टू से नो, असं तुम्हाला तुमच्या माइंडला दाखवून द्यावं लागेल. ओके, सो त्याकरता तुम्हाला छोट्या छोट्या स्टेप्स घ्यायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, एकदम मोठी स्टेप घेण्याची काही गरज नाही आहे की म्हणजे कालपासूनपर्यंत तुम्ही अगदी नाही बोलायला कचरत होतात आणि अचानकपणे नाही मी नाही करणार वगैरे असं काहीतरी बोलायला लागलं ना, यू विल शॉक अदर पीपल आणि डेफिनेटली नातं तुटेल. तर त्याच्यामुळे असं पाटकन काहीतरी बिहेवियर चेंज असा केला तुम्ही तर इट इज नॉट ॲडवायजेबल. त्यामुळे छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. की माझ्या आयुष्यामध्ये मला नाही म्हणायला खूप प्रॉब्लेम यायचा लोकांना आणि मलाही हा बिलीफ होता की नाही म्हटलं की लोकांना आवडणार नाही, मी लोकांना आवडणार नाही आणि नातं तुटेल वगैरे. सो मी स्वतःला तेच विचारलं, असं कोण म्हणतं. सो मी प्रयोग करायला सुरुवात केली माझ्या आयुष्यामध्ये आणि आधी पेरिफेरीच्या लोकांना मी नाही म्हणायला सुरुवात केली. म्हणजे मी इतकी वर्स्ट होते की दुकानात मी गेले आणि दुकानदाराने म्हणाले ये भी ले लो ये भी ले लो, तर मी सगळ्या गोष्टी घेऊन यायचे, हां दे दो, कारण दुकानदाराला नाही म्हणता येत नाही आहे असं, किंवा भाजीवालीला नाही म्हणता येत नाही, फिशवालीला नाही म्हणता येत नाही असं. सो मी त्यांना हळूहळू नाही म्हणायला लागले की नाही एवढंच मी घेईन, थँक्यू सो मच, मी नाही घेणार बाकीचं. असं हळूहळू करायला सुरुवात केली आणि पेरिफेरीच्या लोकांनंतर सेंटरच्या लोकांमध्ये आपल्याला नाही म्हणायला सुरुवात केली. आणि त्यासाठी मी स्वतःला अफर्म केलं की मला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. मला ज्या गोष्टी अनकम्फर्टेबल होत आहेत किंवा मला नको आहे, नाही करायचं एखादी गोष्ट, तर आय अलाव माय सेल्फ टू से नो, असं मी स्वतःला सांगायला लागले. आणि मग मी रिलॅक्सली नाही म्हणायला लागले. नाही गं, मला नाही जमणार या कार्यक्रमाला, मला हे जमणार नाही, ते जमणार नाही. आय स्टार्टेड स्पीकिंग माय फीलिंग्स. ओके, माझा विचार बोलायला लागले. सो अशा पद्धतीने तुम्ही छोट्या स्टेप्स घेऊन स्वतःला शिकवा ते. ओके, पटकन एकदम मोठं काहीतरी करायला जाऊ नका. ओके, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते आहे, तर एकदम मी तुम्हाला म्हणत नाही की 10,000 लोकांच्या सभागृहात जिथे खूप लाईट्स वगैरे आहेत आणि स्टेजवर जाऊन तुम्ही काहीतरी बोलायला लागा. नो, इनफॅक्ट त्याच्यामुळे तुमची नर्वस सिस्टीम ना स्नॅपबॅक होईल आणि तुम्हाला अजून जास्त भीती वाटायला लागेल. ओके, सो असं करू नका, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगते आहे. सो याकरता छोट्या स्टेप घ्या. म्हणजे पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते आहे तर एखाद्या घरातल्या फंक्शनमध्ये 10 लोकांच्या समोर तुम्ही तुमचं काहीतरी मत व्यक्त करा. असं लग्नाच्या वेळेला वगैरे रेज अ टोस्ट वगैरे असतं ना, आणि आपण नवरा बायकोबद्दल, त्या ब्राईड आणि ग्रूमबद्दल बोलतो, तसं काहीतरी करून बघा. असं काहीतरी छोट्या स्टेप्स घेऊन बघा आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही तुमच्या माइंडला एक प्रूफ देत आहात की इट इज सेफ टू डू दिस आणि हे मला करू शकते मी आणि मला जमतं आहे असं. ओके, इट इज ऑलमोस्ट लाईक यू आर टॉकिंग टू एक स्केअर्ड चाइल्ड. तुमच्या आतलं जे घाबरलेलं जे लहान मुलं आहे ना, त्याच्याशी तुम्ही बोलता आहात की अरे एवढंच करायचं आहे, अरे वा तू केलंस, वा 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 किती छान केलंस, वा वा वा. आणि स्वतःला असं प्रत्येक स्टेपवरती अप्रिशिएटसुद्धा करा.
सो हे मी माझ्याशी असं करते, म्हणजे आय प्रिटेंड ॲज इफ आय एम माय मदर आणि मी माझ्यातल्याच लहान मुलीशी बोलते की अरे वा एवढंच करायचं आहे, एवढंच करायचं आहे असं. आणि हळूहळू पण त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, राईट. हे या स्ट्रॅटेजी वापरा. आणि त्याच्यानंतर असं नाही आहे की एकदा तुम्ही कोणाला तरी नाही म्हटलं किंवा एकदा कुठेतरी थोडंसं 10 माणसांसमोर बोललात म्हणजे झालं आणि तो बिलीफ चेंज झाला, असं नाही होणार. ओके. कारण तुमच्याकडे तो ओल्ड बिलीफ तुम्ही खूप आधीपासून कॅरी करता ना. समजा तुम्ही 30 वर्षाचे आहात, 40 वर्षाचे, 60 वर्ष, 70 वर्ष, एवढी वर्ष तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तो बिलीफ सबकॉन्शियसली कॅरी केलेला आहे. सो तुम्हाला नवीन प्रूफ जनरेट करायला लागतील आणि त्याकरता रिपिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला व्हिडिओ मेकिंगमध्ये पाहिजे आहे, रोज ते व्हिडिओ बनवत राहा. मला पण बिलीफ होता की बापरे व्हिडिओ मी बनवूच शकणार नाही, पण मी म्हटलं की नाही, छोट्या छोट्या स्टेप्स घेते. आधी 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवून बघते, 50 सेकंदाचा बनवून देते, हळूहळू यायला लागला. तर मी फुल बोलते आहे तुमच्याशी 15 मिनटं, राईट. सो अशा पद्धतीने आपण करू शकतो. सो स्लो स्टेप्स घ्या आणि रिपिटेशन, परत तीच गोष्ट आपण करायचं आहे. जसं इट इज ऑलमोस्ट लाईक स्किल डेव्हलपमेंट. जसं गिटार वाजवायला आपण शिकतो तेव्हा पहिल्या दिवशी काय आपण लीड गिटारिस्ट बनणार नाही आहोत ना. जेव्हा रोज प्रॅक्टिस करू आपण गिटार वाजवण्याची, तेव्हा आपण एकदम स्मूथली गिटार वाजवायला लागू शकतो आणि कोणाला तरी अकंपनिस्ट म्हणून पण जाऊ शकतो, राईट. सो तसं आपल्याला ही स्किल डेव्हलपमेंट गोष्ट आहे, नर्वस सिस्टीमला हील करणं. सो त्या दृष्टीने तुम्ही त्याला ट्रीट करा आणि नर्वस सिस्टीमला हील करायला सुरुवात करा. सो या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तो म्हणजे विचार शोधून काढायचा आहे, विचाराला प्रश्न विचारायचा आहे आणि नवीन प्रूफ्स जनरेट करायचे आहेत. परत रिपीटेशन करायचं आहे. ज्या नवीन एक्सपिरियन्सेस स्वतःला द्यायचे आहेत, म्हणजे तो आधीचा जो एक्सपिरियन्स आहे तो वॅनिश होणार आहे. ओके. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी या नर्वस सिस्टीम हिलिंगसाठी करते, ती म्हणजे ऑक्सिटोसिन रिलीज. ओके. सो मला असं वाटतं की स्त्रियांच्या बाबतीत ना, स्त्रियांना कनेक्शनची खूप जास्त गरज आहे. वी लव्ह कनेक्शन, इमोशनल बॉन्डिंगची खूप गरज आहे आणि त्यामुळे हे खास स्त्रियांसाठी मला असं वाटतं की त्यांनी हे करणं गरजेचं आहे. बी दॅट वुमन हू इज व्हेरी लवफुल अँड काइंड अँड केअरिंग अँड लव्हिंग, म्हणजे यू बिकम द सोर्स ऑफ लव्ह. ओके. याकरता तुम्ही एक करू शकता की समजा तुमच्या आजूबाजूला असं कोणीच व्यक्ती नाही की ज्याच्याबरोबर तुम्ही छान इमोशनल इंटिमेट टॉक करू शकता, असे आत्ता सध्या कोणीच नाही आहे असं जर आपण अज्युम केलं, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या मांजरीबरोबर कुत्र्याबरोबर तुम्ही ते बॉन्डिंग क्रिएट करू शकता ना. म्हणजे मी मांजरीला माझ्या पेटिंग करते ना, असं अनोळखी कुठली तरी मांजर आहे पण तिला असं खूप गोंजारते ना, आय फील सो मच लव. म्हणजे ओ किती गोड आहे ही, असं मला होतं आणि आय एम ओझिंग विथ लव आणि त्याच्यामुळे मला छान वाटतं. आय एम रेडिएटिंग लव. किंवा एखाद्या रँडम कुठल्या तरी व्यक्तीला तुमचा काही त्याच्यामध्ये फायदा पण नाही आहे, असं अननोन व्यक्तीला आपण लिफ्ट दिली, कसली मदत केली, काहीतरी चांगल्या पद्धतीने मदत केली. रँडम ॲक्ट्स ऑफ काइंडनेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे ना वी फील अप आवर सेल्फ आणि आपल्याला स्वतःबद्दल छान वाटतं. म्हणजे मला असं, मी कोणाला तरी मदत करते किंवा चांगल्या पद्धतीने असं काही एजेंडा नसताना मदत करते ना, आय फील गुड अबाउट माय सेल्फ. आणि मला अशी ना काय म्हणतात त्याला, वर्थलेसवाली फिलिंग येते की माझा काहीतरी या पृथ्वीतलावर असण्याचा फायदा आहे, कोणाला तरी काहीतरी मदत होते माझ्याकडून, आय एम युजफुल टू पीपल, असं मला फिलिंग येते. सो आय फील गुड अबाउट माय सेल्फ आणि आय फील की आय एम ओझिंग आउट ऑफ लव आणि आय एम लव गॉडेस आणि आय एम रेडिएटिंग लव इन ऑल 8 डिरेक्शन्स, असं मला फिलिंग येतं आणि आय फील सो पॉवरफुल. ओके. सो लव इज व्हेरी पॉवरफुल असं मला वाटतं. ओके. काइंडनेस इज पॉवरफुल. सो ही तुम्ही करायला लागलात ना की तुम्हाला ऑटोमॅटिकली छान वाटायला लागणार आहे, तुमची नर्वस सिस्टीम हील व्हायला लागणार आहे. ओके. सो हे तुम्ही केलं तरी पण त्याला फायदा होणार आहे. तिसरी गोष्ट मी अशी करते की जेव्हा आपण प्रवासाला जातो, म्हणजे माझ्यासाठी प्रवास ही एक अंतरयात्रा असते. मला स्वतःशी संवाद व्हायला लागतो, नवीन एक्सपिरियन्सेस मिळतात, नवीन माणसं भेटतात आणि त्याच्यामुळे मला स्वतःला हिलिंगसाठी खूप मदत होते. म्हणजे असं काहीतरी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं चाललेलं नाही आणि मी समजा अशा कुठल्या तरी प्रवासाला गेले तर माझा थिंकिंग पॅटर्न बदलतो. कारण प्रवासामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटतात, त्यांचं लाईफ आपल्याला कळतं आणि त्याच्यामुळे माझं इंटरनल वायरिंग चेंज व्हायला लागतं आणि माझा जो विचार असतो ना, ओल्ड बिलीफ, त्याला चॅलेंज केलं जातं. सो असंही होतं. म्हणजे माझे प्रवास म्हणजे असं सायकलिंग टूर वगैरे असतात, मोटरसायकल टूर्स असतात, तेव्हा वेगवेगळी माणसं भेटतात, त्यावेळेला त्यांच्या लाईफबद्दल ते आमच्याशी बोलतात, त्यावेळेला
खूप छान वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीने नॉलेज गेन करणं ही माझी स्टाईल आहे आणि स्वतःबद्दल शिकणं आणि ग्रो करणं. सो मी एक्सपिरियन्शियल लर्नर असल्यामुळे मला हा सगळा प्रवासाचा जो गोष्ट असते ती मला खूप आवडते आणि त्याच्यातनं मी खूप जास्त नर्वस सिस्टीमला हील करते. मला स्वतःला असं आउट ऑफ कम्फर्ट झोन टाकून बघणं, नवीन शक्यतांचा विचार करणं हे खूप आवडतं. सो असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एखाद्या ट्रेकला जाऊ शकता, सायकल ट्रेकला जाऊ शकता आणि त्या वातावरणात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगळे विचार यायला लागतील. तुमचा विचारांचा पॅटर्न बदलेल. तुम्हाला जी माणसं भेटतील त्याच्यामुळे तुमचं थिंकिंग चेंज होऊ शकेल. ओके, सो या गोष्टी तुम्ही करून पाहू शकता. सो या व्हिडिओमध्ये इतक्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण देर आर एन नंबर ऑफ थिंग्स ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि त्या आपण करतच राहायच्या आहेत. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की अनेक जणांना असं वाटतं की ओके मी सेल्फ वर्क करायला सुरुवात केला म्हणजे तो एक स्टार्टिंग आणि एंड, फुल स्टॉप, आता मी एकदम हील्ड आहे, माझी नर्वस सिस्टीम एकदम रेग्युलेटर आहे वगैरे वगैरे असं. पण तसं नाही आहे. ओके, मी तुम्हाला सांगते, मी कित्येक वर्ष 2008 पासून सेल्फ वर्क करते आहे. पण आजही देर आर मुमेंट्स की कधी कधी आय डू नॉट थिंक रॅशनली आणि कधी कधी मी भावनांच्या भरात जाते आणि मी कोशात जाते, विक्टिम कार्ड प्ले करते, हे सगळं होतं माझ्याबरोबर. पण पुन्हा मी त्या विचारांना प्रश्न करून हे सेम गोष्टी करून पुन्हा बाउन्स बॅक करते. ओके, सो ही एक अशी स्ट्रेट लाईन नाही आहे की हां हील झालं आता, असं नाही आहे. उतार चढाव येणार आहे आयुष्यामध्ये. तुम्ही जगताना अनेक चॅलेंजेस येणार आणि ते चॅलेंजेस येताना त्या चॅलेंजेसना चॅलेंजेस म्हणूनच बघायचं आहे, डेंजर म्हणून बघायचं नाही आहे. हे आपल्याला स्वतःला नेहमी जाणवून द्यायला लागेल आणि त्या पद्धतीने हिलिंग करतच राहायला लागेल. ओके, सो हा एक लाईफ लाँग प्रोसेस आहे. सो हे नक्की लक्षात ठेवा, कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की हां सगळं कसं छान छान आहे आणि आता झालं हील, असं नाही. सो हा लाईफ लाँग प्रोसेस आहे. त्याच्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. विचारांना वळण लावणं आणि विचारांचा विचार करणं, विचारांना डॉक्युमेंट करणं, जर्नलिंग करून, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि हे डीप सेल्फ वर्क आहे. आणि आय लाईक डीप थिंग्स. मला सुपरफिशियल काही आवडत नाही, क्विक फिक्स काही आवडत नाही. सो तुम्हाला जर या डीप वर्कमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला तुमच्यातली जी एक चैतन्यमयशी जी स्त्री शक्ती आहे, पॉवरफुल स्त्री शक्ती आहे, ती जर तुम्हाला ती जागृत करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही माझा एलिवेट हा प्रोग्राम जॉईन करा आणि त्यामध्ये आपण डिटेलमध्ये अनेक गोष्टी शिकणार आहोत. सो इट विल डेफिनेटली हेल्प यू. सो हा पर्सनल कोचिंग प्रोग्राम आहे आणि तो तुम्हाला जॉईन करायचा असेल डेफिनेटली या पेजवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माय टीम विल हेल्प यू. या, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय.